तर त्या सगळ्या नराधमांवरती कठोर कारवाई केली जाईल असं सत्ताधारी पक्षातल्या नेत्यांनी सांगितलंय। पण त्यासोबतच विरोधकांनी देखील या प्रकरणावरती प्रतिक्रिया दिली आहे। आपण पाहूया। कुठली असू द्या, वर्दीतले असू द्या, सामान्य असू द्या, गृहिणी असू द्या, मान सन्मान त्या ठिकाणी ठेवला गेला पाहिजे। पण माझं एकच मत आहे की काल मुख्यमंत्री साहेब बोलत असताना आणि उपमुख्यमंत्री साहेब मला कळलं नाही मुख्यमंत्र्यांचं तिथं निवेदन झाल्यानंतर उपमुख्यमंत्र्यांनी बोलायचं कारण काय, पण तिथं बोलत असताना त्यांनी सांगितलं हे प्री नियोजित होतं, म्हणजे हे जर नियोजन आधीपासून झालं होतं। अरे मग तुम्ही काय झोपला होता का? तुमचं होम मिनिस्ट्री काय शांत होती का? तुम्हाला इंटेलिजन्स नसतो का फक्त इंटेलिजन्सचा वापर हा इलेक्शनसाठी केला जातो? मग तुम्हाला त्या गोष्टी माहिती होत्या आणि त्या गोष्टी माहिती असताना सुद्धा तुम्ही शांत बसला आणि शांत बसल्यामुळे दंगल झाली। आणि तसं संतोष देशमुखांच्या प्रकरणामध्ये झालं, हे सगळे फोटो आधी आले होते त्यांच्याकडे, त्याच्यावर मात्र यांनी काय केलं नाही। सूर्यवंशींच्या बाबतीत सुद्धा सगळ्या गोष्टी यांना माहिती आहे, पण सरकार त्या बाबतीत करत नाही। पोलिसांवर ज्यांनी कोणी हात टाकला असेल त्याच्यावर कारवाई व्हावी याच्याविषयी वेगळं मत कोणाचं असायचं कारण नाही। शेवटी पोलिसांच्या वर्दीचा सन्मान सगळ्यांनीच केला पाहिजे या भूमिकेचा आम्ही आहोत। त्यामुळे ज्यांनी कोणी पोलिसांच्या वर्दीवर हात घातला असेल त्यांच्यावर कारवाई व्हावी। असं आहे की महिला कर्मचाऱ्यांचा, पोलीस महिला कर्मचाऱ्यांचा विनयभंग ज्यांनी कुणी केला त्याचा शोध घेऊन त्यांना शिक्षा झालीच पाहिजे, ही माझी जाहीरपणे मागणी आहे। त्याचबरोबर पोलिसांवर कुणी हल्ले केले त्यांना सुद्धा शिक्षा झाली पाहिजे। परंतु अशा प्रकारचा महिला पोलिसांचा विनयभंग व्हावा, अशा प्रकारे पोलिसांच्यावर हल्ले व्हावेत, अशा प्रकारचं वातावरण निर्माण कुणी केलं, का केलं, याचा सरकार शोध घेणार आहे की नाही हे सुद्धा बघितलं पाहिजे। सरकार म्हणून त्या ठिकाणी अशा प्रकारचे जे कोणी दोषी असतील, प्रत्यक्षपणे हल्ले करणारे किंवा हल्ला करायला लावणारे, या सर्वांच्यावर समान कारवाई करावी अशी माझी मागणी आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।